नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी विषयाच्या BA भाग 3च्या अभ्यासक्रमासंदर्भात किंवा या अभ्यासातील काही मांडणी आपण वेगवेगळ्या तासांच्याद्वारे समजून घेत आहोत. पेपर नंबर 11चा हा या पंधरवड्यातला शेवटचा तास आणि या तासामध्ये साधारणपणे काय सांगण्यात आलेलं आहे किंवा कोणती भूमिका स्पष्ट केली जाणार आहे याचा विचार जर आपण केला तर BA भाग 3च्या या मराठीच्या पेपर नंबर 11मध्ये मागच्या तासाला आपण चक्रधरांच्या संदर्भातल्या किंवा केसोबासांच्या संदर्भातल्या काही भूमिका आणि मांडणी व्यवस्थितरित्या समजावून आपण घेत आहोत. मराठी वाङ्मय प्रवाहाचं अध्ययन हे या पेपरचं नाव. दृष्टांतपाठ नेमलेला ग्रंथ. केसोबासांनी या माहीमभटांच्या लीळाचरित्र ग्रंथातील चक्रधरांच्या तोंडचे सर्व दृष्टांत एकत्रित करून साधारणपणे हा ग्रंथ तयार झाला. 114 दृष्टांत या ग्रंथामध्ये आहेत आणि या दृष्टांतपाठ ग्रंथाचं म्हणजे हे पुस्तक जे आहे हे 13व्या-12व्या शतकातील सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करणार आहे. या पुस्तकातील काही आशय सूत्र आणि अभिव्यक्ती सौंदर्य हे आपण पुढच्या या दीड महिन्यामध्ये पूर्णपणे डिटेल समजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या पुस्तकावरती जी परीक्षा 50 मार्काचा पेपर तुम्हाला या टर्मला 5व्या सेमिस्टरला 11 नंबरचा पेपर द्यावयाचा आहे. एवढा साधारणपणे भाग ओझरता आपण या ठिकाणी इथंपर्यंत समजून घेतलेला आहे. तर या अंगानं काही गोष्टी ज्यावेळेला आपण समजून घेतो किंवा या अंगानं काही गोष्टी आपण ज्यावेळेला प्रभावीरित्या समजून घेतो त्यावेळेला त्याला एक वेगळ्या प्रकारची किनारपुट असलेली दिसते आणि त्या अंगानं ती जाणीवपूर्वकता इथं काय आहे हे स्पष्ट होतं. म्हणजे या तासाला आपण साधारणपणे काय बघायचं आहे तर अजूनसुद्धा दृष्टांतपाठ ग्रंथाच्या संदर्भातला हा विवेचनात्मक जो इतिहास आहे तो समजून घेणं हे तितकंच एकंदरीत गरजेचं आहे. तर मराठी साहित्यात कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे जे वाङ्मय प्रकार जे आहेत ते साधारणपणे 1850 नंतर 85 नंतर मांडले जायला लागले. पण या वाङ्मय प्रवाकारांचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला कथा नावाचा वाङ्मय प्रकार जो आहे, कथा म्हणजे काय तर एक छोटीशी गोष्ट, मग एखादी मर्यादित पात्रांच्या साह्यानं मर्यादित आशय व्यक्त करणारी, मर्यादित कथानक व्यक्त करणारी अगदी छोट्यात छोटी गोष्ट म्हणजे कथा, अशी कथेची व्याख्या साधारणपणे केली गेलेली आहे. मग कथा अनेक आहेत. म्हणजे हरिभाऊ आपटेंच्या या 1885 नंतरच्या कथा, त्यानंतर पुढं ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला ग्रामीण कथा, दलित कथा, लघुकथा, नवकथा, व्यंकटेश माळुकरांची कथा. आपण मराठीच्या पुस्तकामध्ये एखादी छोटीशी कथा ज्यावेळेला ऐकू असतो किंवा चारुता सागरांच्या कथा असतो किंवा गतवर्षी तुम्हाला ज्या कथा होत्या तुम्हाला माहिती आहेत की गतवर्षी तुम्हाला 2 वर्षापूर्वी माहिती आहे आपल्याला की वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळ्या कथा किंवा आता जे पुस्तक आहे FYBAला त्या पुस्तकामध्ये आपण कथा पाहिलेल्या होत्या. भास्कर चंदनशिव यांच्या कथा. म्हणजे एखादा प्रसंग किंवा त्या गावातलं वातावरण किंवा कमीत कमी पात्र आशय व्यक्त करणारी छोटी कथा जी असते 4, 5, 10 पानांची आणि मग ती दीर्घकथा ज्यावेळेला होते किंवा तिचा विस्तार ज्यावेळेला होतो पूर्ण 200-250 पानाची ज्यावेळेला ती कथा विस्तारत जाईल तेव्हा तिला कादंबरीचं रूप प्राप्त होतं. एवढा विचार साधारणपणे आपण समजून घ्यावायचा आहे. तर कथा नावाचा वाङ्मय प्रकार जो आहे त्याचं मूळ आपल्याला महानुभाव संप्रदायामध्ये दिसतं. म्हणजे परवा मी सांगितलेलं होतं की चक्रधरांनी सांगितलेली धानाई नावाच्या तिच्या शिष्येला सांगितलेली एक छोटीशी गोष्ट त्यावेळची म्हणजे कथा. ती कोणती होती तर ती चिवकाऊची होती. हे परवाच्या तासाला आपण सांगितलेलं आहे. ती मराठीतली पहिली लिखित कथा आहे. पण तसं पाहिलं तर ती लोककथा आहे, पण प्रत्यक्ष चक्रधरांनी सांगितल्यामुळं आणि ती लिहिल्यामुळं ती आपल्याला माहीमभटांनी त्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये ती कथा आलेली आहे. त्यामुळे तिला लिखित कथा मांडलं गेलेलं आहे. मग हे तेवढ्यापुरतं आहे.
पण प्रत्यक्षरित्या ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला कथासंग्रह महानुभाव पंथातला महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ज्या ग्रंथाकडे पाहिलं जातं की जो दृष्टांत पाठ आहे. दृष्टांत म्हणजे उदाहरण आणि एखादं उदाहरण चक्रधर स्वामी पटवून द्यायचे त्यावेळेला तसे उदाहरणं दिलेली एकत्रित केलेली आणि तो ग्रंथ तयार केलेला आहे. आणि मग तो ग्रंथ केशवबासांनी जेव्हा तयार केला त्यावेळेला त्या ग्रंथाची निर्मिती इसवी सन 1280 साली झालेली आहे आणि ती केशिराज बास हा जो आहे त्यानं लिहिलेली आहे. दृष्टांत म्हणजे छोटीशी तसं पाहिलं तर बोधकथा आहे. प्रत्येक दृष्टांत आपल्या परीनं स्वतंत्र आणि रोचक असतो. समजून घ्यायला तो उपयोगी पडत असतो. प्रत्येक दृष्टांत जो आहे तो जीवनाशी कुठंतरी नातं सांगतो. उदाहरणार्थ एखादा विचार पटवून देण्यासाठी चक्रधरांनी माकडे याचा दृष्टांत, राजहंसांचा दृष्टांत किंवा हत्तीचा दृष्टांत असे दृष्टांत दिलेले आहेत. आणि मग त्याचा विचार ज्यावेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला या ग्रंथाचा परिचय करून घेताना काय परिचय करून घ्यायचा या ग्रंथाचा किंवा या ग्रंथाची मांडणी कशी करून घ्यायची किंवा हा ग्रंथ कसा समजून घ्यायचा, तर या ग्रंथाचा परिचय करून घेताना असं समजून घेता येईल की या ग्रंथामध्ये विचार प्रतिपादन केलेला आहे. एखादा विचार स्पष्ट केलेला आहे, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, विचार दिलेला आहे. त्यानंतर या ग्रंथामध्ये तत्त्वज्ञान आहे. म्हणजे दृष्टांत पाठामध्ये सूत्र आहे चक्रधरांचं आणि त्या सूत्राला त्यांनी एखादी बोधकथा दिलेली आहे किंवा एखादं उदाहरण दिलेलं आहे, तो दृष्टांत आहे. त्यामुळे या ग्रंथाची रचना समजून घेताना विचार प्रतिपादन, तत्त्वज्ञान, मांडणी, भाषाशैली आणि समाज जीवनाचं मार्मिक दर्शन किंवा निरीक्षण या अर्थाने हा ग्रंथ परिपूर्ण आहे. या अर्थाने या ग्रंथाला एक अपूर्व असं स्थान आहे, महत्त्वपूर्ण स्थान आहे. चक्रधर स्वामींनी तत्त्वविशदनार्थ म्हणजे तत्त्व सांगण्यासाठी सांगितलेले एकूण 114 दृष्टांत गोळा त्यांनी केलेले आहेत आणि त्याला दृष्टांतकाची जोड दिलेली आहे. म्हणजे सूत्र दिलं आहे चक्रधरांच्या तोंडचं, त्याच्यातला बोधकथा किंवा उदाहरण हे चक्रधरांच्याच तोंडचं आहे. त्यामुळे हे दोन्ही त्यांच्या तोंडचं आहे, चक्रधरांचं आहे. आणि त्याला द्राष्टांतकाची जोड दिलेली आहे. म्हणजे केशवबासांनी स्वतः त्याच्यावर निष्कर्ष काढला आहे. हे कशासाठी आहे, म्हणजे दृष्टांताची रचना ही त्रिखंडात्मक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सर्वात वर चक्रधरांचं सूत्र आहे, नंतर आशे पटवणारा चक्रधरांचाच दृष्टांत आहे आणि शेवटी द्राष्टांतिक अर्थात केशवबासांनी काढलेला पारमार्थिक निष्कर्ष किंवा पारमार्थिक तात्पर्य त्यांनी दिलेला आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर मागच्या 2-4 तासाला या तासावरच्या मी हा दृष्टांत दिलेला आहे किंवा हे उदाहरण तुम्हाला सांगितलं आहे, याची रचना सांगितलेली आहे. म्हणजे साखरेचा दृष्टांताचं नाव आहे. त्याच्यावर चक्रधरांचं सूत्र काय आहे, साधना परी साध्य उत्तम हे सूत्र आहे. म्हणजे साधनापेक्षा साध्य श्रेष्ठ आहे. म्हणजे कॉलेजला तुम्ही येता त्याचं साध्य काय आहे, तर शिक्षण घेणं, ज्ञान घेणं हे साध्य आहे. पण ते शिक्षण घेणं, ज्ञान घेणं हे साध्य करण्यासाठी तुम्ही साधन काय वापरता, चालत येता. एखादा मुलगा सायकलीवरून येईल, एखादा मोटरसायकलनं येईल, एखादा 4 व्हीलरनं पण येईल. प्रत्येकजण साधन वेगवेगळं वापरत आहे, पण त्याचं साध्य काय आहे, ज्ञान घेणं. मग साधन महत्त्वाचं नाही आहे, श्रेष्ठ साधन नाही आहे, तर साध्य श्रेष्ठ आहे. त्या सूत्राचं नाव काय, साधना परी साध्य उत्तम. ते पटवून देण्यासाठी त्यांनी साखरेचं उदाहरण दिलं. साखर होई जेते निके, साखर अनुभवी जेते निके. साखर आहे हे खरं आहे, पण अनुभवल्याशिवाय कळत नाही. महत्त्वाचं आहे. म्हणजे साध्य आहे हे खरं आहे, पण साधनाचा वापर केल्याशिवाय ते साध्य होत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. साखरेचं उदाहरण दिले आणि त्याच्यावर दृष्टांत त्यांनी द्राष्टांतिक काय काढले चक्रधर म्हणजे केशवबासांनी स्वतः त्याच्यावर काय निष्कर्ष काढला आहे, ब्रह्म होई जेते निके, ब्रह्म अनुभवी जेते निके. म्हणजे ब्रह्म म्हणजे परमेश्वर आहे हे खरं आहे, पण अनुभवल्याशिवाय कळत नाही. त्यासाठी उदाहरण काय, साखर आहे हे खरं आहे, पण चाखल्याशिवाय कळत नाही. त्याचं सूत्र काय, साधना परी साध्य उत्तम. असे 114 दृष्टांत या रचनेमध्ये आपल्याला एकंदरीत पाहावयास मिळतात. आणि म्हणून पारमार्थिक तात्पर्य त्यानं काढलेलं आहे. आणि या ग्रंथातून सूत्रपाठ या ग्रंथाचं
एक वेगळेपण जे आहे ते स्पष्ट झालेलं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं. म्हणजे या ग्रंथात प्रामुख्याने पारमार्थाचं म्हणजे शूद्रपाठाचं तत्त्वज्ञान आहे, ते रसगर्भ आहे, भावपूर्ण आहे. त्याच्यामुळं हे उदाहरण असल्यामुळे याला कथासंग्रहाचं स्वरूप आहे, कथाप्रसंगाचं स्वरूप आहे आणि दृष्टांत विशेषणाच्या आधारे रमणीय माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न केला, अत्यंत मनोरंजक माध्यमातून. हत्तीचा दृष्टांत तर फार सुंदर आहे. हत्तीचा 7 आंधळे आणि एक हत्ती असं उदाहरण दिलेलं आहे. 7 आंधळ्यांच्या हाती हत्तीचा एक एक अवयव लागतो आणि त्या पद्धतीनं ते 7 आंधळी हत्ती असा निष्कर्ष काढतात. पण त्याच्यावर एक दृष्टांतिक माणूस, एक दुष्टा माणूस येतो दिसणारा, तो म्हणतोय तुमच्या सगळ्यांचंच बरोबर आहे, कारण या सगळ्याचा मिळून हत्ती होतो. कारण प्रत्येक हत्तीच्या पायाला वेगवेगळा अवयव लागलेला असतो आणि त्या अवयवाचं वर्णन म्हणजे हत्ती असं त्यांनी केलेलं असतं. म्हणजे ज्याच्या पायाला पाय लागला, ज्याच्या हाताला आंधळ्याच्या, तो म्हणला हत्ती खांबासारखा आहे. ज्याच्या हाताला त्याचा कान लागला तो म्हणला सुपासारखा आहे. म्हणजे त्याला सुपासारखाच हत्ती वाटला, त्याला खांबासारखाच हत्ती वाटला. पोट लागणाऱ्याला सपाट मैदानासारखाच हत्ती वाटला. पण या सगळ्याचा मिळून हत्ती होतो हे बघणारा, डोळ्यानं बघणारा सांगत होता, आंधळ्यांना त्याची कल्पना नव्हती. हे सांगण्यासाठी त्यांनी वरती सूत्र सांगितलंय, हा दृष्टांत सांगितला आणि त्याच्यावर निष्कर्ष काढलेला आहे. तो कसा आहे तो त्यानंतर आपण एकंदरीत बघणार आहे. आणि म्हणून चक्रधरांच्या इतरस्त विखुरलेले, प्रकट झालेले अप्रकट दृष्टांत केशीराजांनी गोळा केलेले आहेत. चक्रधरांच्या मागे शास्त्र जाणार नाही याची व्यवस्था त्यांनी केली होती. प्रत्येक दृष्टांतात चक्रधरांची जिवंत वाणी आहे. चक्रधर जे काय बोलत होते, सूत्र, दृष्टांत, त्याची जिवंत वाणी असं त्याला म्हटलेलं आहे प्रत्येक दृष्टांतात. आणि केशवबासांची सुसंस्कारित भाषा सरणी आहे, कारण केशवबासांनी त्याच्यावर निष्कर्ष काढला आहे आणि त्याच्यावर संस्कार संपन्न तो काढलेला आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये झालेला जो संयोग आहे तो महत्त्वपूर्ण. तुम्ही विद्यार्थी अभ्यास ज्या वेळेला करता, तुम्ही विद्यार्थी ज्यावेळेला एखादी गोष्ट समजून घेता, त्यावेळेला हा दृष्टांतपाठ ग्रंथ टीवायच्या अभ्यासक्रमामध्ये इतका सुंदररीत्या, हा कथासंग्रह आहे एवढं लक्षात ठेवा, सोपा आहे, कथासंग्रह आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे याची साधारणपणे माहिती आपल्या डोळ्यासमोर एकंदरीत येणार आहे. तर याची भाषा कशी असणार आहे, या ग्रंथाची भाषा कशी आहे, ओझरतं या ग्रंथाविषयी, या पुस्तकाविषयी ओझरती माहिती आपण घ्यायला लागलेलो आहे. याची भाषा कशी आहे तर चक्रधरांचं तत्त्वज्ञान आहे या ग्रंथात. जे लीळाचरित्रामध्ये आहे ना तेच या ग्रंथात आहे, फक्त दृष्टांतिक तेवढे केशवबादशाच्या तोंडचे आहेत. लीळाचरित्रामधलं सूत्र, लीळाचरित्रामधले दृष्टांत फक्त त्या ग्रंथातून वेगळे काढलेले आहेत. कारण चक्रधरांचा चरित्रात्मक ग्रंथ जो माहीम भट्टांनी लीळाचरित्र लिहिला, तो लीळाचरित्र ग्रंथ एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या भागामध्ये आहे. संपूर्ण चक्रधरांचं जीवनचरित्र आहे. त्यामुळे मराठीतलं पहिलं चरित्र लिहिण्याचा मान हा माहीम भट्टाला जातो आणि महानुभाव संप्रदायाला जातो. त्यामुळं महानुभाव संप्रदाय हा मराठी साहित्यातला किंवा मराठी भाषिक संस्कृतीतला अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय आहे. जसा वारकरी आहे, मराठी साहित्याची प्रगल्भता, मराठी साहित्याचा निष्कर्ष, मराठी साहित्याची खऱ्या अर्थानं पायाभरणी जर कुणी केली असेल तर ती वारकरी पंथानं आणि महानुभाव पंथानं केलेली आहे. महानुभाव पंथाचं सकस साहित्य तुम्हाला या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळेल. म्हणून मराठीतून हे साहित्य मांडण्याचं काम म्हणजे चक्रधरांचं तत्त्वज्ञान विद्वज्जनांना रुचेल अशा रीतीनं मराठीतून मांडणं आणि अध्यात्मासारखं शास्त्र पेलण्यास समर्थ अशी शब्दसंपत्ती मराठीत रूढ करणं हे केशिराज बासांचं मोठं कार्य आहे, मोठं काम आहे आणि ते त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. त्यामुळे त्याला एक वेगळं मूल्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून जसं असं म्हटलं गेलेलं आहे, बघा किती सुंदर आहे, काय एक कसं त्याचं वर्णन करताना साधारणपणे आपल्याला कसं करता येईल तर जसा खनिकार असतो, खनिकार म्हणजे कोण तर हिऱ्याचं काम करणारा, हिऱ्याच्या खाणीमध्ये काम करून हिऱ्याचं काम करणारा, बांधकरी, माणसं धरून त्याची विक्री करणारा बांधकरी, किंवा खाती म्हणजे लोहार, गुळहरिया रसापासून गुळ काढणारा, असे शब्द तिथं बघायला मिळतात. असं सोपं आहे. खाणीकार आता म्हणतो खाणीत काम करणारा, खाणीकार म्हणजे खाणीत काम करणारा, बांधकरी बांधणारा, माणसं धरून ठेवणारा, माणसं बांधणारा,
म्हणजे आत्ता जे मराठीत शुद्ध शब्द दिसतात, आत्ता जे मराठीत रुळलेले शब्द दिसतात, ते शब्द कुठंतरी या महानुभाव काळात, यादव काळामध्ये, महानुभाव संप्रदायांच्याच काळामध्येच ते शब्द होते आणि ते ग्रंथाच्या रूपानं आजपर्यंत टिकून आहे आणि आजही भाषेमध्ये ते रूढ झालेले आहे. म्हणजे गुळहारी यातावरचा शब्द आहे, म्हणजे रसापासून गुळ काढणारा. आता त्याला अलीकडं त्याच्यावर प्रयोग करणारा किंवा त्याच्यातला जो तज्ज्ञ आहे तो गुळव्या असं त्याला म्हणतात. आणि गुळ चांगला बनवण्यासाठी त्याला त्याच्यातलं नॉलेज असतं आणि ते काय त्याच्यावर प्रक्रिया करतो. जसं चहा चांगला करता येणं, स्वयंपाक चांगला करता येणं हे जसे कौशल्य आहे, तसं गुळ चांगला करता येणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. आणि म्हणून गुळहरिया असा शब्द तिथं त्या ठिकाणी आलेला आहे. दृष्टांत पाठ हा ग्रंथ केवळ तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही बरं का, तर लोककथांचं ते संकलन आहे आणि पहिलं संकलन आहे. आणि ते लोककथाचं केलेलं संकलन लिखित स्वरूपात आहे. लीळाचरित्रामध्ये ते लिखित आहे आणि तेच फक्त एकत्रित करून स्वतंत्र ग्रंथ केशवभासांनी काढलेला आहे. त्यामुळं या ग्रंथाला संकलन ग्रंथ म्हणायला काय हरकत नाही केलेला. या ग्रंथाला कथासंग्रही म्हणायला काय हरकत नाही, कारण त्या कथा सगळ्या आलेल्या आहेत. त्यामुळं त्याला मनोरंजनकता लाभलेली आहे. फार सुंदर मनोरंजन त्याच्यातनं झालेलं आहे. खरं तर नागदेवाचार्य नावाचा चक्रधर स्वामींचा जो शिष्य होता आणि हा नागदेवाचार्य चक्रधरांच्या पाश्चात त्या पंथाची सगळी सूत्र हातात घेऊन तो पंथ पुढं कसा वाढेल याचा प्रयत्न करीत होता. आणि त्याचे जे गुरुबंधू होते, मग त्याच्यामध्ये हा लीळाचरित्र येणारा महिमभट असेल, सारंग पंडित असेल, महदंबा असेल, हा केशवभास असेल, हे वेगवेगळे त्याचे जे गुरुबंधू होते त्या प्रत्येक गुरुबंधांनी लिहिलेला आहे. किंवा नागदेवाचार्यांचं चरित्र पण लिहिणारा एक ग्रंथ स्मृतिस्थळ नावाचा या संप्रदायामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळं खरं तर नागदेवाचार्यांनी सांगितलेल्या म्हातारियात तो सोप्या भाषेत अज्ञानमुंचक करणारा ज्ञानग्रंथ आहे. फार चांगली भूमिका आहे, फार चांगल्या रीतीने हे सगळं स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून या ग्रंथाला एक विशेष मूल्य असलेलं, विशेष जाण असलेली आपल्याला एकंदरीत दिसते. त्यामुळे या ग्रंथाची जी भाषा आहे ती अत्यंत साधी, सोपी, त्या काळाशी सुसंगत असणारी, त्याला एक वेगळं मूल्य प्राप्त होणारी अशा पद्धतीची ती भाषा आहे. आणि म्हणून चक्रधर स्वामींच्या जीवनचरित्रामधल्या अनेक आठवणी, चक्रधर स्वामींच्या काळात चक्रधरांनी केलेल्या कार्याचा विशेष गौरव, चक्रधरांनी लोकांच्यापर्यंत संपर्क केल्यानंतर लोकांच्या अडीअडचणी दूर करताना चक्रधर त्यांना कसा उपदेश करत होते, कशी उदाहरणं सांगत होते, याच्याविषयीचं संपूर्ण विवेचन महानुभाव संप्रदायातल्या वेगवेगळ्या ग्रंथातून दिसतं. आणि त्याच्यातला सगळ्यात मान्यवर ग्रंथ जर कोणता असेल तर तो लीळाचरित्र, महिमभटाने लिहिलेला. लीळाचरित्र म्हणजे काय? लीळा म्हणजे आठवण आणि चरित्र म्हणजे काय, तर एखाद्या माणसाच्या जीवनासंदर्भातला विचार. तर चक्रधरांच्या जीवनातल्या आठवणी गोळा केल्या महिमभटांनी आणि 1509 लीळांचा, त्यावेळेला मराठीमध्ये त्या आठवणींना लीळा म्हणत होते, मग त्या लीळांचा तो ग्रंथ 1509 लीळांचा तयार झाला. तो आजही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे आणि मराठी साहित्यातला तो मान्यवर ग्रंथ मानला जातो. तुम्हाला या पेपर व्यतिरिक्त दुसरा जो पेपर आहे मराठी वाङ्मयाचा इतिहास, इथं तुम्हाला सगळ्यांचा परिचय अभ्यास आहे. जे महानुभाव संप्रदायातले कोणकोणते ग्रंथ निर्माण झाले, ग्रंथ नाही अभ्यासायला, पण ह्याच्यावरही 2 वळी 3 वळी माहिती असणार. महानुभाव संप्रदायातलं केशवभासांचं साहित्य, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ. सूत्र म्हणजे नुसती सूत्र एकत्रित केलेली आणि दृष्टांत म्हणजे वेगवेगळी उदाहरणं एकत्रित केलेली. तर या अंगानं ही सगळी रचनात्मक मांडणी विद्यार्थी मित्र आपण समजून घेणार आहोत. मराठी साहित्य विशाल आहे. या साहित्यामध्ये रचनात्मक मांडणी आहे, जीवनाचा प्रत्यक्ष शोध आहे आणि मानवी जीवनाला खऱ्या अर्थानं आनंद देण्याचं काम महानुभाव संप्रदायातल्या ग्रंथकारांनी तर केलंच, साहित्यानं केलं, पण वारकरी संप्रदायानं सुद्धा केलं. इसवी सन 1800च्या अगोदर जे प्राचीन साहित्य आहे त्या प्राचीन साहित्यामध्ये विपुल प्रमाणात गद्यापेक्षा कविता लिहिली गेलेली आहे. महानुभाव संप्रदायातले काही गद्य लेखक म्हणजे महिमभट, केशवभास यासारखे, बाकी पद्य साहित्यच आहे त्यांच्या, साती ग्रंथ, धवळे, ही कवितात्मक रचना आहे आणि ही आत्ता मी सांगतो ती गद्यात्मक रचना आहे. आणि नंतर हे गद्य पेशव्यांच्या काळामधल्या शिवछत्रपती काळाच्या बखरी हे गद्य त्यावेळचं साहित्य.
आणि त्याला एक विचित्र वेगळी आणि वैचारिक मांडणी असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून जीवनाचा प्रत्यक्ष शोध घेण्यासाठी माणूस ज्यावेळेला आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करत ज्यावेळेला पुढे जातो त्यावेळेला त्याला साहित्य म्हणजे काय किंवा त्याला वाचन कसं करावं आणि वाचून कोणत्या गोष्टी कशा जाणून घ्याव्यात. म्हणजे ज्या काळात शाळा नव्हती, ज्या काळात माणसं शिकत नव्हती, त्या काळात सुद्धा गावागावामध्ये, मंदिरामध्ये, एखाद्या सोप्यामध्ये, एखाद्या पाटलाच्या वाड्यामध्ये ग्रंथवाचन असायचं. आणि संध्याकाळी जेवण करून सर्वजण त्या ग्रंथ ऐकायला यायचे. आणि मग तो महाभारत जो ग्रंथ आहे, पांडव प्रताप आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकारामाची गाथा, हे ग्रंथ वाचून त्याचा आशय कुणीतरी सांगायचं. आता ती इंटरनेटवर उपलब्ध झाली, आता पुस्तक रूपानं आली, छापील झाली, हा भाग बरोबर. पण गावागावामध्ये सगळ्याला ती काही छापील ग्रंथ वाचायला मिळत नव्हता. वाचायला ज्याला येत नसेल त्याला तो ग्रंथ समजावून सांगायला लागायचा किंवा त्या ग्रंथात काय आहे, एक ओवी वाचायची आणि त्या ओवीचा अर्थ स्पष्ट करून विश्लेषण करायचं, असं कौशल्य गावातल्या माणसांच्याकडे असायचं. त्यामुळे ज्ञान घेण्याची जी प्रचंड उर्मी आहे किंवा ज्ञान घेण्यासाठी ज्या प्रचंड मोठा आवाका असावा लागतो असं नाही, तर ज्ञान घेत असताना ते ज्ञान कोण कोणत्या पद्धतीनं देतं त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी एकंदरीत अवलंबून आहेत. आणि म्हणून प्रत्यक्षरित्या काही गोष्टींचा विचार ज्यावेळेला आपण करायला लागतो, काहीतरी ज्यावेळेला समजून आणि जाणून घ्यायला लागतो, त्यावेळेला दृष्टांतपाठ ग्रंथ खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात. याच्यातले खरा डिटेल भाग आहे. म्हणजे महानुभाव संप्रदाय ज्यावेळेला आपण पेपर क्रमांक 9ला अभ्यासणार आहे किंवा अभ्यासतोय तेव्हा तिथे तुम्हाला महानुभाव संप्रदाय 4 पानात येतो. संपूर्ण महानुभाव संप्रदाय म्हणजे काय, त्याच्यातली जीवदेवता प्रपंच म्हणजे आचार धर्म, त्याच्यातला असणारा तत्त्वज्ञान आणि त्यामध्ये लिहिलेले ग्रंथ 4-4 ओळीमध्ये त्याची माहिती, एवढा तो टॉपिक असतो. पण या पेपरला मात्र त्या काळातला हा दृष्टांतपाठ स्वतंत्र 114 दृष्टांताचा ग्रंथ इथं लावलेला आहे. त्याच्यातले काही ठराविक आणि चांगले दृष्टांत आपण अभ्यासासाठी घ्यायचे, बाकीच्यांचा थोडक्यात आशय समजून घेऊन संपूर्ण ग्रंथाची आशयात्मक आणि अभिव्यक्ती पूर्ण मांडणी कशी आहे, त्याची सूत्र कशी आहेत, या पुस्तकात म्हटलं इथं बघा तुम्ही बोर्डवरती, या पुस्तकातली आशयसूत्र आणि अभिव्यक्ती सौंदर्य आपल्याला समजून घ्यावयाचं आहे. आणि हे अभिव्यक्ती सौंदर्य एवढ्या जाणीवपूर्वकरित्या समजून घ्यायचं आहे की तुम्हाला अक्षरशः त्याची सगळी अभिव्यक्तीची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगणार आहे. एक 7-8 वैशिष्ट्ये अभिव्यक्तीची आणि आशयाची 7-8 वैशिष्ट्ये. मग ते निसर्ग, भाषाशैली, तिथले त्या काळचं सामाजिक जीवन, त्या काळचा राजकीय प्रभाव, असे मुद्दे असणार आहेत. आणि ते मुद्दे फार चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन आपण एका वेगळ्या टप्प्यापर्यंत पोचणार आहोत. मित्रो, मराठी साहित्याचा हा ज्यावेळेला अभ्यास आपण समजून घेतो त्यावेळेला चक्रधर स्वामींनी जे काही जीवनामध्ये निर्माण केलं, चक्रधर स्वामींनी जीवनात जो काही शोध घेतला, जीवनाचा प्रत्यक्ष शोध घेत मानवी जीवनाची रचनात्मक मांडणी कशी असावी याच्यावर त्यांनी विचारमंथन केलं. आणि चक्रधरांनी समाजामध्ये लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला, समाजाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. समाजाला चुकलेल्या गोष्टीविषयी पांघरून टाकण्यापेक्षा त्याला जाणीव करून जर दिली तर त्याच्यात होणारा जो बदल आहे तो खरं तर अनपेक्षितच्या पलीकडे असतो. आणि म्हणून मी आणि माझं कुटुंब किंवा मी माझा स्वतःचा विचार यापेक्षा समाजाचा विचार, समाजाचं हित पाहणारी माणसं खऱ्या अर्थानं ती अजरामर झालेली असतात. आणि म्हणून चक्रधर स्वामी, केशोबास, महानुभाव संप्रदाय, ज्ञानोबा तुकोबा यांची नावं आज पाठीमागं आपल्याला राहील. नाहीतर सामान्य माणसाच्या किंवा तुमच्या आमच्या घरामध्ये आपल्या आजोबाच्या पलीकडचं नाव काय किंवा आजोबाच्या पलीकडं कोण माणसं आपल्या कुळात होऊन गेली की ज्याच्यामध्ये मी जन्माला आलो हे माहीत नसतं. आणि हे खऱ्या अर्थानं आपलं दुर्दैव असतं. त्याही पलीकडं आपल्याला त्याचं स्वैरसूतकही नसतं. का नसतं स्वैरसूतक त्याचं? तर आपण त्याचा विचार एकंदरीत समजून घेत असतो, घेत नाही. किंवा आपण आपल्या जीवनाशी फारसं नातं, म्हणजे माझं काही काम जास्तीत जास्त असेल तर ते आजोबापर्यंत आहे आणि फारच झालं तर ते पणजोबापर्यंत आहे. आजोबांचे वडील पणजोबा हे क्वचितच कुठंतरी बघायला मिळतं. पण पणजोबांचे पणजोबा कोण, पणजोबांचे आजोबा कोण हे मात्र रेकॉर्डवर वाचलं किंवा त्याचा पुरावा असला तरच आहे. बाकी तो माणूस कोण होता काय नाही, कारण त्यांचं कर्तृत्वावर राहतं. शिवछत्रपतींचा वंशज मध्ये वाढत गेला किंवा शिवछत्रपतींच्या पुढच्या वंशजांना शिवछत्रपतीच का लक्षात राहतात आपल्याला? का त्यांचं अलौकिक कार्य आहे, कार्य अलौकिक आहे.
आणि कार्याचा विचार घेऊन आजच्या पिढीला सुद्धा तेवढाच आदर्श राहतो छत्रपतींचा. आणि म्हणून एक गोष्ट सगळ्यात समजून घेणं गरजेचं आहे की त्या त्या काळातलं साहित्य, त्या त्या काळातली जाणीव, त्या त्या काळातला संपूर्ण विचार हा मानवी जीवनाला एका वेगळ्या टप्प्यावरती घेऊन जातो. आणि माणूस त्याच्यामध्ये वावरताना माणसाला आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करत असताना त्या गोष्टी समजून घेऊन तो आपलं स्वतःचं आयुष्य कसं वाढेल याची दक्षता घेत असतो. आनंद, उर्मी, जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती या गोष्टींना फार महत्त्व जीवनामध्ये आहे, फार महत्त्व. आणि त्या त्या काळात त्या त्या पात्राच्या ठिकाणी ते निर्माण झालेलं असतं. ते कुणीतरी लिहिलेलं असतं, ते कुणीतरी मांडलेलं असतं, कुणीतरी त्याचा विचार केलेला असतो आणि त्याच्या टप्प्यातून त्याचा एक विचार त्या अर्थानं तिथं स्पष्ट होतो. आणि जीवनाची ही स्वतंत्र रचनात्मक मांडणी मानवी जीवनाच्यासाठी हितकारक असते. आणि हा विचार फार सुंदररित्या या ग्रंथामधून कुठंतरी स्पष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर दृष्टांत पाठ, दृष्टांत म्हणजे उदाहरण, 13व्या-12व्या शतकातील सामाजिक वास्तव, त्या काळातले शब्द, त्या काळातल्या घडलेल्या घटना, त्या काळातला आहे, त्या काळात लिहिलं ते आजही टिकून राहिलं. म्हणून मधल्या 700-800 वर्षाच्या काळाच्या पलीकडे ज्यावेळेला आपण जातो ना, शतकाच्या पलीकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला यादवकालीन जीवन समजून येतं. चक्रधरांच्या काळातलं त्यावेळेचं निसर्ग सौंदर्य समजून येतं. अगदी बारीक सारीक तपशील लीळाचरित्रामध्ये नोंद केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून त्याला एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण रचनात्मक मांडणी करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. म्हणून महानुभाव संप्रदायातलं साहित्य हे विशाल आहे, विपुल आहे. आजचं जे वैभव आहे किंवा आजच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा त्या काळात होत्या हे त्या ग्रंथातून नोंद करून आपल्याला ठेवलेलं दिसतं. आजचं सामाजिक जीवन आता कॉम्प्युटरवरती तुम्ही टिप्पण करून ठेवाल, कारण ते टिकवण्याचं सामर्थ्य आहे. पण ज्या काळात ही सुखसोयीची साधनं नव्हती त्या काळात ते ग्रंथ नावाचीच गोष्ट टिकवून ठेवायला असायची. आणि मग मधल्या काळात मुसलमानांच्या स्वाऱ्या झाल्या आणि काही काय म्हणतो आपण त्याला की काही ग्रंथ किंवा काही मंदिरं ही उद्ध्वस्त झाली. पण तरी पण टिकून राहिलेले हे जे ग्रंथ आहेत ते मराठी साहित्याचं अक्षरलेण आहे. आणि त्याच्यातला हा दृष्टांत पाठ आहे. दृष्टांत पाठ केशवबासांनी हा दृष्टांतपाठ ग्रंथ लिहिला किंवा त्याला कथासंग्रह पण म्हणायला काय हरकत नाही. हा प्राचीन मराठी किंवा मध्ययुगीन मराठी साहित्यातला पहिला कथासंग्रह आहे. आणि त्या अर्थानं कारण दृष्टांत म्हणजे सगळी उदाहरणं असल्यामुळं. आणि म्हणून 13व्या शतकातली सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती समजून घेत असताना या पुस्तकातील आशयसूत्र, अभिव्यक्ती सौंदर्य, या पुस्तकातला संपूर्ण व्यावहारिकदृष्ट्या येणारा विचार या सर्व गोष्टींची जाणीव करून देऊन आपण हा ग्रंथ पुढं समजून घेणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे महानुभाव संप्रदाय, चक्रधर स्वामी, महानुभाव पंथाचं सामाजिक सांस्कृतिक कार्य, महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान, महानुभाव पंथाचा आचारधर्म आणि त्या सर्वामध्ये लीळा दृष्टांत पाठ हा ग्रंथ कसा आहे आणि त्या ग्रंथाविषयीचं थोडक्यात विवेचन म्हणजे 2-3 तासाला हे विवेचन झालेलं आहे. आता नंतर प्रत्यक्ष आपण एखादा दृष्टांत आणि त्या दृष्टांताची मांडणी कशी झालेली आहे हे पाहावयाचं आहे. तुम्ही शांत चित्तानं खरोखर ऐकत आहात. तुम्हाला धन्यवाद द्यावे थोडे आहेत. फक्त एक करा, हा ग्रंथ ऐकताना किंवा हे लेक्चर ऐकताना तुम्ही कमेंट्स द्या, काहीतरी लिहा, सुंदर आहे किंवा वाचन, आकलन या संदर्भात कमेंट तुम्ही मराठीत इंग्रजीमध्ये देऊ शकता. आणि त्यानंतर या ठिकाणी लाईकही करू शकता. आणि पूर्णपणे आपली हजेरी त्यामुळं तुमची लागणार आहे एवढं निश्चित ठेवा. भेटूया पुढच्या तासाला. धन्यवाद.